तीर्थक्षेत्र बाळे इथं खंडोबा यात्रेचा अभूतपूर्व सोहळा पार पडत असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। येळकोट जय मल्हारच्या गजरानं सारा परिसर भारावून गेला। तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवस्थान इथं मार्गशीर्ष महिन्यात श्री खंडोबा यात्रेचा अभूतपूर्व सोहळा होत आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला रविवार असल्यानं तीर्थक्षेत्र बाळे इथल्या श्री खंडोबा मंदिरात भाविकांची श्रींचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी दिसून आली। यावेळी आबाल वृद्ध भाविकांनी आपल्या हातामध्ये भंडारा उधळून येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा एकच जयघोष केला। दरम्यान श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रेचं योग नियोजन करण्यात आलं आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याची करडी नजर तैनात करण्यात आली आहे। याच पद्धतीनं पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। भरीत रोडगा, पुरणपोळी आणि बाजरीचं पीठ असं नैवेद्य श्रींना अर्पण केला जातो। सोलापूर शहर व जिल्ह्यासह मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक भक्त मंदिरात श्रींचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। श्री क्षेत्र खंडोबा श्रीची यात्रा ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झालेली असून कालच चंपाषष्ठीचा उत्सव संपन्न झाला। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ही श्री खंडेराय यांनी मार्तंड भैरव अवतारामध्ये मणिमल्ल त्याचा संहार करण्यासाठी जो अवतार घेतलेला दिवस आहे तो दिवस आहे। आणि या दिवशीच म्हणजे सर्व ऋषिगणांना जो भूतलावरती ह्या राक्षस लोकांचा त्रास होता, या सर्व राक्षस प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सर्व ऋषीमुनींनी भगवान शंकराकडे आराधना केली व त्यांनी या दैत्याचा संहार करण्याची मागणी केली। त्यावेळेस श्री खंडेराय अवतारामध्ये जो युद्धाची सुरुवात झाली, हा युद्धाचा सुरुवातीचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा असून हे युद्ध हे किमान 6 दिवस चाललं आणि हा विजयाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी। श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपानं प्रगट झाले। नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी देखील असतो। देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळलं जातं आणि त्याचा प्रसाद वाटण्यात येतो।